नमस्कार मित्रांनो, माय बोली मराठी चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. मी आहे सचिन धोंडे आणि आज आपण पाहणार आहोत आय लव्ह पीडीएफ मार्फत 2 पीडीएफ मर्ज कशा करतात याविषयी माहिती. मर्ज करणे म्हणजे एकापेक्षा जास्त पीडीएफ एकत्र करणे होय. आपल्याला बऱ्याच वेळा पीक विमा भरत असताना किंवा इतर काही डॉक्युमेंट साईटवर अपलोड करत असताना एकापेक्षा जास्त पीडीएफ एकत्र करायचे असतात. त्यावेळेस दुसऱ्या साईटवरून जर पीडीएफ एकत्र केला तर त्याची क्वालिटी कमी जास्त होते किंवा पीडीएफ अतिशय खराब क्वालिटीचे येतात. त्यासाठी आपण आय लव्ह पीडीएफ मार्फत 2 पीडीएफ एकत्र कशा करतात याविषयी माहिती आज आपण घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. कोणताही एक ब्राउझर ओपन करायचा आहे. यामध्ये टाइप करायचे आहे आय लव्ह पीडीएफ. आय लव्ह पीडीएफ असे टाइप केल्यानंतर एंटर करायचे आहे. आपल्या समोर पहिलीच वेबसाईट अशा प्रकारचा इंटरफेस असलेली येईल. यावरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन आपल्यासाठी दिसतील. यामध्ये तुम्ही पीडीएफ मर्ज करू शकता, स्प्लिट करू शकता, कंप्रेस करू शकता, पीडीएफ मधून वर्ड मध्ये करू शकता किंवा पॉवर पॉइंट मध्ये करू शकता, एक्सेल मध्ये घेऊ शकता. असे विविध पॉइंट या ठिकाणी आहेत किंवा जेपीजी मध्ये देखील घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर हे सर्व ऑप्शन पाहू शकता. सध्या आपल्याला एकापेक्षा जास्त पीडीएफ मर्ज करायचे आहेत, म्हणजे एकत्र करायचे आहेत. या ठिकाणी आपण त्या मुद्द्याला धरून मर्ज पीडीएफ या ठिकाणी देखील आहे किंवा या ठिकाणी देखील आहे. आपण मर्ज पीडीएफ या ऑप्शन वरती क्लिक करूया. या ऑप्शन वरती क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर लाल रंगामध्ये सिलेक्ट पीडीएफ म्हणजे ज्या ज्या पीडीएफ आपल्याला मर्ज करायचे आहेत, एकत्र करायचे आहेत, त्या पीडीएफ सिलेक्ट करण्यासाठी हा ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी आपण क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्याबरोबर आपला पीडीएफ ओपन होतील. आपल्याला यामध्ये या 2 पीडीएफ आपल्याला मर्ज करायचे आहेत. आपण या 2 पीडीएफ सिलेक्ट केले आहेत. ओपन या बटनावरती क्लिक करू. ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ज्या अपलोड करायच्या पीडीएफ आहेत त्या छोट्यामध्ये दिसत आहे. या ठिकाणी खालच्या बाजूला मर्ज पीडीएफ असा ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्याबरोबर पीडीएफ मर्ज होण्यास सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी रिफ्रेश वगैरे करायचं नाही, काही वेळ घेऊ शकतो आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला डाउनलोड मर्ज पीडीएफ म्हणजे ज्या पीडीएफ आपण सिलेक्ट केल्या होत्या त्या मर्ज झालेल्या आहेत, त्या डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर मर्ज झालेल्या पीडीएफ ओपन झालेल्या दिसतील. अशा प्रकारे आपण या ठिकाणी किती देखील पीडीएफ मर्ज करू शकतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ गरजू मित्रांना शेअर करा. चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.